सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये अपडेट। दबंग खान सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना आता अटक केली आणि दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। गुजरातच्या भुजमधून त्यांना आता मुंबईमध्ये किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। त्याआधी दोघांची वैद्यकीय तपासणीसाठी जीटी रुग्णालयामध्ये त्यांची तपासणी करण्यात आली। विशाल उर्फ कालू आणि सागर पाल अशी या दोघांची नावं आहेत। या आरोपींकडून विदेशी पिस्तुलासह जिवंत कारतूस, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। काय नेमक्या कोर्टातून अपडेट घडामोडी आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या बरोबर आहेत। गोविंद, या दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असं कळलंय, काय नेमकं कोर्टाने म्हटलंय? नक्कीच या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज या ठिकाणी सकाळी एअरपोर्टद्वारे या ठिकाणी डायरेक्ट त्यांना मुंबईतल्या जीटी रुग्णालयामध्ये त्यांचं वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टमध्ये न्यायालयाच्या समोर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस न्यायालयासमोर हजर करण्यात आला आणि त्यावेळेला न्यायालयाकडे या ठिकाणी पोलिसांच्या वतीने जे वकिलांनी जी बाजू मांडली त्यामध्ये वेगवेगळ्या अँगलनं ह्या सगळा तपास करण्यासाठी याची पोलीस कस्टडी 14 दिवस मिळावी अशी मागणी या ठिकाणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती। परंतु न्यायालयाने ही मागणी मान्य करत 10 दिवसाची पोलीस कोठडी या दोन आरोपींना दिलेली आहे आणि या संदर्भातली सगळी जी माहिती आहे ते मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत पंचाळकर ते आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करतील। परंतु या दोन्ही आरोपींना आता या ठिकाणी पोलीस मुख्यालयाचं जे गुन्हे अन्वेषण शाखा जे आहे त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात पोलीस आयुक्त या सगळ्या गोष्टींचा खुलासा करतील। आता जी सगळ्यात एक महत्त्वाची माहिती आहे की 10 दिवसांची पोलीस कोठडी या दोन्ही आरोपींना। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। फणसळकर आता काय म्हणतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे।